नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि चला, आज सकाळी ब्लॉगला सुरुवात केली. आंघोळ वगैरे झाली आणि बाहेर झाडून वगैरे सुद्धा घेतलं. तर सर्व झाडून वगैरे झालं. आता देवपूजा सुद्धा करून घेतली. मी बाकीची सुद्धा देवपूजा करून घेते आता. आणि चला, दूध गरम करते, भांडे वगैरे लावून घ्यायचे. चला, आज दिवसभराचं काय काय सूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तर म्हटलं सकाळ सकाळ तुमच्याबरोबर सुद्धा सकाळचा शूट करावा. तर चला, इथं चालले झाडलोट आणि छानपैकी इथं झाडून वगैरे घ्यायचा. तर मोठा पेजचा माझ्यावाला ओट्टा आहे आणि पुढं अंगण पण खूप मोठं आहे, म्हणजेच पार्किंग आहे. तर आंब्याचं झाड आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर भरपूर पानं वगैरे पडते आणि सावली पण खूप छान पडते. त्याच्यामुळं थोडासा त्रास काढला तर काही कुठं बिघडत नाही. त्याच्यामुळं खूप काही पाला पडतो आता आणि ते सर्व झाडून घ्यावं लागतं. खूप कचरा होतो. तर ते सकाळी मोठं कामं असतात. तर पूर्ण सर्व पार्किंग झाडून घ्यायची, वट्टा वगैरे तर धुवून काढायचा. तर बघू शकता, भरपूर असे पानं पडलेले आणि सर्व पानं गोळा करून घ्यावं लागतं किंवा थोड्या वेळ जरा सर्व गाड्या जाऊपर्यंत. आणि पार्किंग जे मोटरसायकलला, त्याच्यामुळं सर्व काही कचरा तिथं अडकून राहतो. तर ते गाड्या गेल्या का नंतर सर्व मला झाडलोट करून घ्यावं लागते. तर बघू शकता, भरपूर मोठी पार्किंग आहे. बाहेरसुद्धा झाडून वगैरे झालं सर्व. तर आता पाणी वगैरे मारून घ्यायचे. थोडेफार मी झाडं लावलेले आहे, तर झाडांनासुद्धा पाणी घालायचे. तर सकाळचं उठला, आंघोळ वगैरे झाली का पहिलं काम ह्याचं असतं, झाडलोट करून घ्यायची, झाडांना पाणी घालायचं आणि नंतर मग किचनमध्ये यायचं. तर तोपर्यंत सर्वजण एक एक जण करून उठत्या. तर अशा पद्धतीने सर्व वट्टा धुवून काढते, जेणेकरून दिवसभर माणसं जेणेकरून कन्स्ट्रक्शनचं काम चालतं तर ते माणसं येऊ जाऊ. आणि बाहेर रूम आहे, तर त्या रूममध्ये सामान वगैरे असतं, त्याच्यामुळं सामान घ्यायला किंवा जायला अशा पद्धतीने येत असतात. तर सर्व धूळ माती होत असते. सकाळी छानपैकी इथं पाणी मारून झाडून काढून पाणी मारून घेतलं का जरा थोडंसं फ्रेश वाटतं. आणि सर्व पाणी एकदम झटकून काढावं लागतं, जेणेकरून 9 वाजता परत माणसं कामाला येत्या तर ते चिखलाचे पाय वगैरे होत्या सर्व. तर अशा पद्धतीने छानपैकी पाणी झटकून काढायचं. तर बघू शकता, सकाळच्या पारी असे कामं सकाळ सकाळ चालू राहते. तर म्हटलं तुमच्याबरोबर हे सुद्धा सकाळीच काय असतं ते सकाळपासूनच रुटीन चालू केली तर ते सुद्धा शेअर करावं. तर आता सर्व झाडून वगैरे झालं आपलं, छानपैकी पाणी काढून झालं. आणि चला, आता आपण आलो घरामध्ये. तर घरामध्ये आता दूधवाला दूध टाकून गेला. तर आता चहा तर बंद केला आहे, सगळ्याच त्यांना माहिती. चहा बंद केला, आता दूध वगैरे गरम करायचं, जेणेकरून इलायची वगैरे टाकून आपण दूध आता गरम करून घेणार आहे. त्याच्या अगोदर छानपैकी इथं शेगडी वगैरे पुसून घ्यायची, किचन पुसून घ्यायचा. तर संध्याकाळचं आपण भांडे घासताना सगळं क्लीन करतो, सगळं धुवून पुसून पोचा मारून ठेवतो. परत सकाळच्या पारी पुन्हा परत फडकं मारून आणि नंतर आपण शेगडी पेटवायची, जेणेकरून गावची पद्धतीने गावाला चुलीला पोचा मारून आणि नंतर चूल पेटल्या जाते. बऱ्याचशा ठिकाणी अशी पद्धत आहे. तर आपण इथं गॅसला शेगडीला फडका मारल्याने काही फरक पडत नाही आणि छान तेवढंच रात्रीचं पारोसं असतं असं म्हणतात. तर छानपैकी इथं क्लीन करून आणि मग नंतर आता दूध तापायला ठेवलं. तर चला, इथं दूध गरम होस तर बाकीच्यांची सुद्धा देवपूजा चालली. तर ते सुद्धा उठले. तर देवपूजा प्रत्येक देवपूजा करतात, जेणेकरून देवा वगैरे दिवाबत्ती माझ्यावली झाली आणि आपण जप करतो. तर स्वामी समर्थाचे जपमाळसुद्धा जपून झाली. आता त्यांची पूजा चालली, ज्याचं आवरून त्यांनी त्या पद्धतीने पूजा करत्या. चला, तर सकाळचे कामं झाले, सगळे कामाला गेले आणि नंतर आता इथं स्वयंपाक चालू आहे. तर स्वयंपाक आता मी इथं चुलीवर करते. तर बघू शकता, आज मी चूल इथं किचन वाट्यावरच पेटवली, घरात आणली.
तर जेणेकरून किचन वाटा खूप मोठा आहे माझ्यावाला आणि म्हटलं चला ट्राय करूया, एवढा दूर होत नाही ह्या चुलीचा. तर अशा पद्धतीने मी घरात चूल आणली, बाकीची रेसिपीसुद्धा शूट केली आणि स्वयंपाकसुद्धा बाकीचा करते. तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक चालला आहे, पण थोडाफार राखुंडा पडतो याच्यावाला. तर मी ट्राय करून पाहिले, म्हटलं चला किचन वाटा मोठा आहे तर आपण ट्राय करून बघूया. तर बाकीचा सुद्धा सर्व स्वयंपाक झाला आणि चपात्याच आता राहिल्या होत्या, तर आता चपात्यासुद्धा करून घेते. छानपैकी सर्व स्वयंपाक करून झाला. आपण आता इथे चपात्या करतोय चुलीवर आणि छानपैकी चूलसुद्धा तापल्या गेली. तर चला सगळ्या चपात्या आता करून घेते आणि मस्तपैकी नंतर मशीन बोलते. तर छानपैकी सर्व चपात्या आपण करून घेतल्या तर बघू शकता. आणि घरातच मी पेटवली होती, तर खिडकी वगैरे आहे, पण तरी ही शेवटी चूल आहे आणि थोडाफार जरा राखुंडा पडतो, तर धूर वगैरे जास्त होत नाही. पण आता नाही, इथून पुढं मी आता म्हणजे बाहेरच पेटवीन, कारण की शेवटी चूल आहे, चुलीवर टेस्टी लागतं, तसं तकलीफसुद्धा होती. आणि तिचं राखुंडा वगैरे तर आपलं फर्निचर वगैरे केलेलं आहे, तर त्याच्यामुळं आता मी बाहेरच पेटवत जाईन चूल. तर बाहेरसुद्धा जागा आहे, तर मागचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर छानपैकी जागा आहे बाहेरसुद्धा पेटवायला. तर ट्राय करून पाहिलं मी इथं. तर किचन वाटा माझा मोठा आहे किंवा 2 खिडक्या आहेत, तर त्याच्यासाठी मी घरात पेटवून पाहिली. पण थोडंसं जरा राखुंडा वगैरे उडतो खिडकीतून, जे हवा येते वगैरे, थोडंफार जास्त धूर वगैरे काही होत नाही. पण आता इथून पुढं मी बाहेर पेटेन आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करेन. चला तर बाकीचं सुद्धा आवरून घेऊ. आता भरपूर इथं राखुंडा पडलाय, तर सगळं काही साफसफाई करायची. तसं बाहेर गेलं पेटायला एवढी साफसफाई करायला लागत नाही, किंवा झाडून झटकून जातं किंवा मस्तपैकी होतं. बाहेर जागा आहे, तर इथं आपण जेव्हा घरात करतो तेव्हा फरशी वगैरे सगळं साफसफाई जास्त पडती आणि सगळंच प्रॉब्लेम होतो. तर चला आता बाहेर पेटवत जाईन आणि साफसफाई करून घेते, नंतर बोलते तुम्हाला सांग. चला तिथं संध्याकाळची तयारी चालली आणि इथं चुलीवर मला रेसिपीसुद्धा बनवायची आणि चला म्हटलं स्वयंपाकसुद्धा होऊन जाईल. तर आज मी बाहेर चूल मांडली होती, संध्याकाळचं शूट हे. मस्तपैकी इथं सर्व स्वयंपाक झाला, जेवण करायला बसलो आम्ही आणि छानपैकी जेवण चालले, या सगळे जेवण करायला. तर बघू शकता पोरांनी छानपैकी गरमागरम ताव मारलाय. चला ते जेवण वगैरे झाले, ते तुमच्याबरोबर मी शेअर केले. आणि मस्त आज चुलीवर मसाले भात केला होता, त्याचीसुद्धा रेसिपी मी केलेली आहे. तर आई रेसिपी ह्या चॅनलवर मी नक्की टाकान. आणि मस्तपैकी मसाले भात गरमागरम चुलीवरचा खूप सुंदर लागला आणि छानपैकी जेवण वगैरे झाले. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.